मी सध्या आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शन 2025 या कार्यक्रमामध्ये आणि एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। यावर्षी छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या छावा या कादंबरीला मोठ्या प्रमाणात वाचकांचा प्रतिसाद मिळतोय। खरं तर छावा चित्रपटाने अनेकांना भुरळ पाडली होती आणि त्याचाच कुठेतरी पडसाद जो आहे तो पुस्तकांवर पण आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या मेहता पब्लिशिंगच्या या स्टॉलवर आहे आणि इथं आपण इथले जे विक्रेते आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। दादा, साधारण या 4 दिवसामध्ये आपल्याकडे किती छावा कादंबरी विकण्यात आलेल्या आहेत आणि लोकांचा कसा प्रतिसाद? साधारण आम्ही 500 कॉपीज इथं विकलेल्या आहेत आणि शेवटच्या 2 प्रती फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत आणि इतर स्टॉलमध्ये सुद्धा आणखी विकल्या गेलेल्या आहेत प्रती। आणि आमच्या पुण्यातल्या ऑफिसमधनं जो स्टॉक येतोय म्हणजे मागणी आहे इतकी आहे की आम्ही ना स्वतः गाडी करून रोज नवीन 100-200 काही तयार होतील प्रती त्या घेऊन येतो इथं। साधारण 500 प्रती तर आम्ही विकलेल्या आहेत, या शेवटच्या 2च आहेत शिल्लक। आणि लहान मुलं, शाळेतली मुलं वगैरे यांची प्रचंड मागणी आहे छावाला। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर अनेक पुस्तकं आहेत, कादंबरी आहेत, इतिहासकारांनी अनेक पुस्तकं लिहिलेत। ओव्हरऑल छत्रपतींच्या इतिहासाला कसा प्रतिसाद? खूपच चांगला प्रतिसाद आहे आमच्याकडं। शिवाजी महाराजांच्यावरती श्रीमान योगी म्हणून कादंबरी आहे, तीही बेस्टसेलर आहे। तिच्या पण आम्ही जवळजवळ 250 ते 300 प्रती विकलेल्या आहेत। विश्वास पाटलांचं संभाजी पण आहे, त्याही आम्ही भरपूर प्रमाणात विकलेले आहेत। प्रतिसाद खूपच चांगला आहे। खरं तर रील्सच्या या जमान्यामध्ये, यूट्यूबच्या या जमान्यामध्ये पुस्तक वाचकांचं प्रमाण कमी झालं आहे असं बोलल्या जाते। मात्र तुमच्याकडे जे ग्राहक येत आहेत त्यांचं वयोगट काय आहे? कुठल्या वयातील हे वाचक जास्त? तरुण वर्ग भरपूर आहे आणि असं काही नाही आहे, वाचतात लोक, अनुभव आहे आमचा। खरं तर हे मेहता पब्लिशिंगचं हे स्टॉल आहे। मनसे आयोजित या पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये, या स्टॉलमध्ये 4 दिवसाच्या छावा कादंबरीला मोठ्या प्रमाणात जो आहे इतिहास संबंधी जे वाचक आहेत, ज्यांना छत्रपतीचा इतिहास जाणून घ्यायचा, त्यांचा चांगला प्रतिसाद भेटतोय असा पब्लिशरचंच म्हणणं आहे। या 2 कॉपीज आहेत, शेवटच्या या 2 कॉपीज आहेत आणि ह्या शेवटच्या 2 कॉपीज दाखवून देतात की छत्रपतींचा इतिहास जाणून घेण्यासाठी मराठी वाचकांमध्ये किती जास्त उत्साह आहे। खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झालेला आहे। त्यामुळे कदाचित ज्या गोष्टी चित्रपटामधून माहिती मिळालेल्या नाहीत लोकांना, त्या जास्त प्रमाणात डीप नॉलेज घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे तरुण वर्ग ही छावा कादंबरी खरेदी करण्यासाठी येत आहे। कॅमेरा पर्सन मंगेश सोबत मी अजय, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।